वेलकम. ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके. मॅथ्स CET क्रॅश कोर्स आपल्यासमोर बऱ्याचपैकी 1 महिन्यापेक्षा जास्त वेळापासून आपण चालू केलेला आहे. यामध्ये शेवटचे 2 चॅप्टर बाकी आहेत पहा. त्यामध्ये मेन आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आणि कोनिक सेक्शन. हे दोन्ही चॅप्टर जास्त करून मुलं ड्रॉप करतात, पण आपण ते मार्क व्हायला घालवायचे नाहीत. प्रत्येक चॅप्टरला 2-2 मार्क आहेत, 4 मार्क तुमचे फिक्स होतील पहा. 1-1 मार्कासाठी नंबर इकडे तिकडे जातो पहा. त्यासाठी हे दोन्ही चॅप्टरकडे दुर्लक्ष करू नका. ओके, तर चालू करूया आपण परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स. यामध्ये थोडा 11चा बेस आहे, पण मी तुम्हाला ज्या त्यावेळेस कव्हर करतो. ओके, डोंट वरी अबाउट देम. ओके, तर अशा प्रकारे काही सिलेक्टेड क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्यासमोर आहेत, ते आपण सोडवायचा प्रयत्न करूया. काय बेसिक कन्सेप्ट लागतील ते पण सांगतो. ऑल द लेटर्स ऑफ आब्राकाडाब्रा आर अरेंज्ड इन डिफरंट पॉसिबल वेज. देन द नंबर ऑफ सच अरेंजमेंट विच वॉवेल्स आर टुगेदर. यामध्ये एक फॉर्म्युला आहे पहा. अशा प्रकारे ओळ आला की हा फॉर्म्युला वापरायचा. एन फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल पहा अपॉन पी फॅक्टोरियल इंटू क्यू फॅक्टोरियल. म्हणजे टोटल नंबर वर्ड्स घ्यायचे आणि जो नंबर लेटर डबल आलाय त्याला पी पकडायचं आणि दुसऱ्याला क्यू पकडायचं. या पद्धतीने एन फॅक्टोरियल, पी फॅक्टोरियल, क्यू फॅक्टोरियल. ओके, पण आता इथं मध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, सच आर इन विच ओएल्स आर टुगेदर. सगळे ओएल्स म्हणून एक गठ्ठा पकडायचा. किती ओएल्स आहे बघा, ए हा एकमेव ओएल्स आहे. 1 आहे सर, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 ओएल्स आहे म्हणून एक गठ्ठा पकडा. बाकीचे किती 6 वर्ड आहेत पहा. टोटल वर्ड किती झाले पहा 7. हिअर एन इक्वल टू 7. आता ए सोडून कोणता वर्ड रिपीट झालाय बघा सर. आर दोनदा आहे, दोनदा आहे म्हणजे 2. अजून कोणता डबल वर्ड? बी दोनदा आहे सर. ओके, टाकून द्या आता. 7 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 7ला कमी कमी करत जाऊया. 5, 4, 3, 2 फॅक्टोरियल असं कमी कमी करत जायचं. खाली 2 फॅक्टोरियल आहेच. 2 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो? 2 पर्यंतचं प्रॉडक्ट इज इक्वल टू 2 येतं. हा 2 फॅक्टोरियल, हा 2 फॅक्टोरियल निघून जाईल. 2 1 जा 2 2 जा, बेदुनी 4 मराठीमध्ये. यांचा गुणाकार करा. 742 210 गुणिले 6 1260. दिस इज द आन्सर. डी इज द आन्सर. संपलं का? व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी. 1260. ओके, द नंबर ऑफ वेज इन विच 8 डिफरंट पल्स कॅन बी अरेंज टू फॉर्म नेकलेस. नेकलेसचा फॉर्म्युला असा आहे पहा. फॉर सर्क्युलर परम्युटेशन्स काय काय आयडिया जाते वेळेस सांगतो, लगेच लक्षात घ्या. एकच क्वेश्चन येणार आहे. एन फॅक्टोरियल हा फॉर्म्युला, n-1 फॅक्टर, सॉरी. पण ज्याला अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज दोन्ही बाजूनी मोजता येतं, नेकलेस असा असतो पहा. इकडून मोजा किंवा इकडून मोजा, त्यावेळेस 1/2 घ्यायचं पहा फॉर नेकलेस. 1/2 n-1 फॅक्टोरियल. ओके सर. आता एन किती पहा? 8 आहे. 1/2 बाजूला ठेवा. 7 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियल म्हणजे 1 to 7चं प्रॉडक्ट. 1 2 6 24 120 720. किती येईल पहा? 720 गुणिले 7 0 भागिले 2 2520. 2520 नेकलेस. 2520 करेक्ट. दिस इज द आन्सर. आन्सर चेक करत होतो मी. ओके, तर अशा प्रकारे दोन्ही क्वेश्चन्स आयडिया समजल्या. 2 वेगळे आयडिया सांगितले, सर्क्युलरसाठी काय आणि अशासाठी काय. दोन्ही आयडिया समजून घ्या. एक 4 ते 5 आयडिया आहेत, तेवढं लक्षात ठेवलं की चॅप्टर फिनिश होऊन जाईल. चलो सर, आगे चलते. दोन्हीचा स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता तुम्ही. पुढे घेऊ. नेक्स्ट. इट इज रिक्वायर्ड टू सीट 5 men and 4 women in row so that men occupy odd places. आता पहा, 5 men आणि 4 women आहे. 9 प्लेसेस आहेत पाचशे. 6. ओके, मॅन ऑक्युपाय ऑड प्लेसेस. ऑड प्लेसेस घ्यायच्या मॅननी. ऑड जागा किती आहेत बघा? 1 2 3 4 5 5 जागा आहेत पहा.
5 ऑड जागा आहे, 5 माणसं, 5P5 एंटो. राहिले किती जागा? 5 जणांनी 5 घेतल्या, 4 आणि 4च वुमन आहेत. 4P4. 5P5चा फॉर्म्युला कसा आहे? 5 फॅक्टोरियल 5 मायनस 5 0 फॅक्टोरियल, 4 फॅक्टोरियल 4 मायनस 4 0 फॅक्टोरियल. म्हणजेच आन्सर काय येईल? 5 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय येते? 1 2 6 24 120 24 2 बेत्रिक 6 6 24 4 24 2880 इज द आन्सर. संपलं. ओके, अशा प्रकारे 2880. ओके, यस सर. चेक करतो आन्सर. 5 सीट 4 वुमेन, करेक्ट. आन्सर 2880, करेक्ट. आता पुढे घ्या फिजिक्सवाला बुक. 3 बुक्स ऑफ फिजिक्स, 2 बुक्स ऑफ केमिस्ट्री आणि 4 बुक्स ऑफ मॅथमॅटिक्स आर टू बी अरेंज ऑन सेल्फ. कसं आहे पा? हा फिजिक्सचा कप्पा आहे, हा केमिस्ट्रीचा आणि हा मॅथ्सचा. फिजिक्समध्ये 3 इंटरनल कप्पे आहेत पा. केमिस्ट्रीमध्ये फिजिक्सचे किती बुक आहेत पा? 3, बरोबर. केमिस्ट्रीमध्ये 2च आहेत. मॅथ्समध्ये किती आहेत पा? 4. हे 4 बुक आहेत. ओके, या पद्धतीने कप्पे छोटे छोटे बनवलेत पा. आता काय केलं पा? त्याने काय सांगितलं पा? क्वेश्चन नीट वाचा. सो द फिजिक्स बुक्स आर टुगेदर अँड मॅथमॅटिक्स बुक्स आर टुगेदर. म्हणजे ह्यांचा एक कन्सिडर करायचा, एक कप्पा, आणि मॅथमॅटिक्सचा पण एक कप्पा पकडायचा. फिजिक्सचा एक कप्पा, मॅथमॅटिक्सचा एक कप्पा, हे 2 झाले. केमिस्ट्रीचा हा 3रा आणि 4था. 4 4P4 अशा पद्धतीने पहिलं. आता हे 3 जे असतात ते आतल्या आत ॲडजस्टमेंट करू शकता. फिजिक्सची 3 बुक आहे, समजा 8चं बुक आहे किंवा 10चं आहे, 11 12चं आहे, तर तिन्ही बुक्स एकमेकात ॲडजस्टमेंट असते पा. ओके, या पद्धतीने. म्हणजे काय येईल पा? 3P3 इंटू मॅथचे पण ॲडजस्टमेंट होऊन जाईल पा. 4P4 अशा प्रकारे येईल पा. 4P4 आता सांगितलं 4 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू आताच काढली, 24 6 आणि 24, 576 गुणिले 6 36, 6 7 42 3 45, 40 आणि 4 30 आणि 4 34, 3 4 5 6. दिस इज द आन्सर. 3 4 5 6. यस, इट इज करेक्ट आन्सर. ओके, या पद्धतीने. आणि हे तर ऑलरेडी केलं पा. क्वेश्चन 3 आणि 4 तुमच्या लक्षात आला असेलच. ओके, गो टू नेक्स्ट क्वेश्चन 5 कडं. द नंबर ऑफ वेज इन विच 6 बॉयज अँड 5 गर्ल्स आर सिट राऊंड टेबल. राऊंड टेबल आहे पा, म्हणजे 11 जण आहेत पा. इफ नो 2 गर्ल्स आर सिट टुगेदर, 2 मुली एकत्र नको आहेत पा. ओके, अगोदर काय पा? 11 मायनस 1 फॅक्टोरियल, राऊंड टेबल असल्यामुळे. पण 2 गर्ल एकत्र नको आहे पा. 2 गर्ल एकत्र नको आहेत म्हटल्यावर काय पा? 2 गर्ल, नो 2 गर्ल्स आर सिट टुगेदर, म्हणजे काय पा? इंटू ओके. आता काय पा? 2 गर्ल्स एकत्र नको आहे पा. आता 6 बॉईज आहेत, 5 गर्ल्स एकत्र नको म्हटलं काय पा? बॉईजच्या शेजारी जागा येतील पा. बघा आता कसं आहे. हे बॉईज आहे, बॉईजच्या मध्ये गॅप टाका. 1 2 3 4, हा 5, इकडे टाका 6. 6 बॉईज अँड 5, नो गर्ल्स आर टुगेदर, म्हणजे इथं गर्ल्स टाका. 1 सीट आलं. 2 3 4, 1 2 3 4 5, 5 जागा आल्या पा. 2 बॉईजच्या मध्ये टाकायच्या पा. गर्ल्स गर्ल्स किती आहेत पा? 5 आहेत. म्हणजे काय पा? 1 2 3 4, 1 2 3 4 5 झाल्या. ओके, बॉईज किती? 1 2, बॉईज जास्त झाले पा. 6 बॉईज, 1 2 3 4 5 6, बरोबर. गॅप किती आले? 1 2 3 4 5 गॅप आले. 5 गॅप्स, आणि मुली पण 5 आहेत पा. 5. एक मुलगा ऑलरेडी इथे गर्ल्स आहे पा. इथं पण टाकू शकता गर्ल्स. ही एक सीट होईल.
नो गर्ल्स आर टुगेदर, करेक्ट. इथं एक येईल 1 2 3 4 5 6 आणि गर्ल्स किती आहेत पहा 5. इथं नाही होणार. 6p5 11 - 1 काय येतं पहा 10 फॅक्टर. अगोदर आपण 11 घेतलं, 11मध्ये 11च्या नाही बसवा, बॉईज आपण एकत्र बसवणार आहे, म्हणजे बॉईजचं 6 - 1 येईल पहा 5 फॅक्टोरियल. हे कसं येईल पहा 6p5 6 फॅक्टोरियल, 7 5 गेलं 1 फॅक्टोरियल म्हणजे 6 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू ऑलरेडी काढली आपण 120. 2 झिरो टाकून द्या. 12 2 24 86 86,400. यस 86,400. दिस इज द आन्सर. ओके. 6 मुलं राऊंड टेबलमध्ये बस. हां एक मिनिट, तुम्हाला सर असं एक का नाही झालं पहा, असा राऊंड टेबल येतो पहा. राऊंड टेबलमध्ये गॅप पकडायचे आणि एकच पकडायचं पहा, कारण एक शेजारी येतो, हे नाही पकडायचं. हे जर रो असतं सरळ लाईन तर गॅप किती झाले असते पहा 7. हे 6 गॅप होतात. राऊंड टेबलमध्ये किती गॅप होतात 6. द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम व्हॅल्यू. मॅक्झिमम व्हॅल्यू कशी काढायची, हाफ करायची पहा. डिफरन्स घ्यायचा 6 आरच्या निम्म करा NC3 हाफ करायचा 16 आहे. आता 6C3चं कॅल्क्युलेशन कसं करायचं. 6 फॅक्टर 6 × 5 × 4 1 × 2 × 3 -16 इज इक्वल टू NC3. 6 6 गेला 4 इज इक्वल टू NC3. पहा आता कसं येईल पहा. 16 झालं, एक मिनिट इथं काय तेवढं 6C3 झालं. यस सर बरोबर, हाफ घ्यायचं. डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम व्हॅल्यूज. मॅक्झिमम व्हॅल्यू कधी असते पहा हाफच्या वेळेस असते. ओके या पद्धतीने सर हा आर ठीक आहे. n इक्वल टू काय येईल पहा आता n - 1 4 2 1. डिफरन्स बिटवीन 6CR NCR इज 16. आर किती आला पहा 3 आला. ओके या पद्धतीने 6C3. आता NC3 किती 16 आहे पहा. 6C3चं कॅल्क्युलेशन करूया. 6चं 3 वेळा प्रॉडक्ट 1 2 3 6ला 6 कट झालं 20 - 16 4 आलं पहा. 4 इज इक्वल टू NC3 येईल. ओके या पद्धतीने NCR सॉरी 4 येईल पहा. आता यांची व्हॅल्यू कोणती टाकू, म्हणजे यांची व्हॅल्यू घ्यायची आणि आरची व्हॅल्यू पण सिलेक्ट करायची तुम्हाला. अशा पद्धतीने करा की 4 व्हॅल्यू आलं पाहिजे पहा. जर इफ यू टेक n इक्वल टू n इक्वल टू take the all options, you can easily understand. Suppose what is the first options here 3 5 2 4. If you take 3 च्या हाफ होत नाही पहा. 3 च्या हाफ करताना काय करतो आपण 2 घेतो 3C2 3 × 2 2 2 get cancel 3. This is not possible value. सेकंड घेऊया सर n इक्वल टू 2 घ्या 2C1 नॉट पॉसिबल. 4C2 करूया 4C2 4 × 3 1 × 2 2 2 जा 2 3 जा. then value of n is 4 is possible value. व्हॅल्यू ऑफ n विचारली पहा 4 4 4C2 ला बरोबर होतं पहा 6 येईल. ओके या पद्धतीने कसं केलं परत एक सांगतो पहा. द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ 6CR. 6CRची व्हॅल्यू कधी असते पहा हाफ असल्यानंतर. 6CR म्हणजे काय येईल पहा R इक्वल टू 3 येईल पहा आणि NC3 इज इक्वल टू 16. NCR घ्या नॉट 3. तर योग्य व्हॅल्यू काढायची आपल्याला जेणेकरून आन्सर बरोबर येईल पहा. तर काय येईल पहा 6C3 6 × 5 × 4 1 × 2 × 3. 6ला 6 निघून जाईल 5 4 जा 20 येतं 20 - 16
4 आलं पाहिजे आन्सर. NCR 4 कधी येईल पहा, 4C2च्या वेळेस काय येईल पहा, 4C2, 4 × 6 येतं पहा आन्सर, 4 पाहिजे. ओके, अशा प्रकारे आन्सर काय आला पहा, 4 इज द करेक्ट आन्सर, डी इज द आन्सर, या पद्धतीने. ओके, डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम व्हॅल्यूज कसे काढायचे, हाफ करायचं पहा बरोबर. 4च्या हाफ काय येईल पहा, 2 येईल, म्हणून n = 4 पकडायचं, 4चा हाफ किती आलं पहा, 2 आलं. ओके, या पद्धतीने. आता 6C3ची व्हॅल्यू किती येते, आत्ताच काढली आपण, 20. आणि 4C2ची व्हॅल्यू किती काढली पहा, 6. 4C2 इथं बघा, 2 to get कॅन्सल 6, 14, इथं 14 पाहिजे, तर म्हटलं असं का, इट इज 14. ओके, या पद्धती. व्हॉट इज द आन्सर, 4 इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. येस सर, झाल्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. पुढे जा क्वेश्चन नंबर 7कडं. क्वेश्चन नंबर 7 काय पहा, रीड करा. 7वा क्वेश्चन. द डिफरन्स बिटवीन, ते झाला, अ कमिटी ऑफ, ग्रुप कन्सिस्ट ऑफ, a group consists of 8 boys, 5 girls. Then the number of committee 5 persons that can be formed consists at least 2 girls, at most 2 boys. Okay, लक्ष द्या आता. At least 2 girls and at most 2 boys. 8 boys मधून 8 boys and 5 girls आहे पहा. 5 पर्सनची कमिटी तयार करायची. ॲटलिस्ट 2 गर्ल्स म्हणजे कमीत कमी 2 मुली पाहिजेत पहा, आणि 2 बॉईज, जास्तीत जास्त 2 बॉईज. आता पहा कंडिशन कशी येईल पहा. ॲटलिस्ट 2 गर्ल्स घेऊया अगोदर, आणि ॲटमोस्ट 2 बॉईज, जास्तीत जास्त 2 बॉईज. म्हणजे अगोदर 0 बॉईज घ्या. ज्यावेळेस 0 बॉईज घ्याल त्यावेळेस गर्ल्स किती घ्यावं लागेल पहा. किती जणांची कमिटी आपल्याला, 4 जणांची. गर्ल्स 4 घ्यायला पाहिजेत, पण 4 किती सांगितलं पहा, कमीत कमी 2 चालत आहे. 5C4 प्लस 1 मुलगा घेऊया, 3 मुली होतील. 2 मुलं घ्या, मॅक्झिमम मुलं किती घ्यायचे पहा, 2 बॉईज. त्याच्यास मुली किती होतील पहा, 4. एवढंच येईल पहा. हां सॉरी, 2. एवढीच कंडिशन पहा. त्याचं कॅल्क्युलेशन करा. 8C0ची व्हॅल्यू काय येते पहा, 1. 5C4ची व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला सांगितलं परमिटेशन कॉम्बिनेशनच्या वेळेस, किंवा अगोदर पण सांगितलं 5 - 4 प्रोबॅबिलिटीच्या वेळेस. 5 - 4 काय येतं पहा, 1. 5C1 पकडायचं, हे 8 येईल. 5C2 करा, 8C2, 5C2. आता कॅल्क्युलेशन करूया. 5C1चं 5 येईल पहा, 8 तसा 5C2, 5 × 4, 1 × 2, 8 × 7, 1 × 2, 5 × 4, 1 × 2. ओके, बेचोकाट. इथं करूया आता कॅल्क्युलेशन. 5 तसाच ठेवा, प्लस 8 × 5 × 4, 8 येईल पहा, प्लस पलीकडे काय येईल पहा, 7 4 28, 28 × 10, 280. बरोबर झालं बघा. 8C01 आला, 8C01 नाही, 8 येईल पहा, सॉरी 40 येईल म्हणजे इथं. ओके, 120. ओके, चेक करूया. कॅल्क्युलेशन बरोबर केलं का बघा आता. आन्सर 186 येतं बरं, ठीक आहे. 8C0 8 आलं पहा. 8C1, 8C0 8, 8C0, 8 फॅक्टोरियल, 0 फॅक्टोरियल, 8 फक्त 8 येईल पहा, बरोबर आहे. 5C4 म्हणजे 5C1, 5 आला पहा. 8 - 8 इथं 1 येईल पहा, 1 बरोबर होतं इथं. 5 करेक्ट होतं पहा. पलीकडे काय येतं पहा, 8 × 5C2, 5C3 म्हणजे 5 3 गेल्यानंतर 2 येतं पहा. 5 × 4 1, 5 2 10, 8 10 80 करेक्ट आहे पहा. पुढे जाऊ. 8C2, 8 × 7, 1 × 4, 28. पलीकडे 5C2, 28 मध्ये गॅप झालं वाटतं. 8C1 नाही, इथं घेतलं नाही. इथं
बरं 28 इंटू 10 280. सगळ्यांची ॲडिशन करूया. काय म्हटलं पहा 5 टू बी कमिटी ऑफ 5 टू बी फाउंड. नाही सॉरी 321 येतं उत्तर. ओके 8 बॉयज 5 गर्ल्स 5 पर्सन्स दॅट कॅन बी सिलेक्टेड. आपण 4 घेतले पहा तेव्हा गडबड झाली. 5 काय म्हटले पहा अ ग्रुप ऑफ कस 8 बॉयज 5 गर्ल्स मेंबर ऑफ कमिटी 5 पर्सन म्हटले पहा. 5 पर्सन म्हटल्यानंतर काय येतं बघा लक्ष द्या इकडं. ओके लक्ष इकडं आता आपण 8 बॉयज अँड आता पहा ह्यातून काय करू आपण. पहिल्यांदा काय करा ॲटलिस्ट 2 बॉय ॲटमोस्ट 2 बॉयज. जास्तीत जास्त 2 मुलं आहेत पहा. म्हणजे 0 बॉयजसुद्धा घेऊ शकतो आपण. बॉईजमध्ये 0 घ्या. गर्ल्स किती इथे पहा 5 घ्यावं लागतील 5C4. पण गर्ल्सचं ॲटलिस्ट हां चालतं 5C4. आता एकच मुलगा घ्या 5C3 येईल पहा. आता 2 मुलं घ्या परत एकदा गडबड झाली 8C0 5C5 हे नाही पॉसिबल. 5C4 5 जणांची कमिटी बनवायची. 5C3 हे कंडिशन येईल पहा. आणि तिसरी घ्या 8C3 5C2. आता बघा बरोबर झालं का बघा. बॉईज मॅक्झिमम 2 पाहिजेत पहा. अजून सुद्धा बॉईज घेऊ शकता तुम्ही मॅक्झिमम 2. 8C2 घेतलं तर गर्ल्स 3 येतील पहा. पण गर्ल्स ॲटलिस्ट 2 पाहिजेत पहा. कमीत कमी 2 मुली पाहिजेत. 4 3 2 म्हणजे इथपर्यंतच बरोबर आहे. आता याचं कॅल्क्युलेशन करा. 8C1चं 8 येतं 5C4 5C1 येतं म्हणजे 5 प्लस 8C2 8 इंटू 7 1 इंटू 2 5C3 5 इंटू 4 इंटू 3 1 2 3 8C3 8 इंटू 7 इंटू 6 1 2 3. ओके 8 45 2 2 4 गेला 3ला 3 गेलं 56 गुणिले 5. अजून काय कमी होतं का बघत होतो 280. पलीकडे काय येतं बघा आता 4ला 4 गेले 3 2 6 56 गुणिले 10 560. 8C2 8C2 आहे आपण 3 घेतले पहा. 8C3 बरोबर 8 इंटू 7 इंटू 1 इंटू 2 इंटू 3 6ला 6 उडाले समजा 56 आलं पहा. पलीकडे काय येतं 5C2 5 इंटू 4 इंटू 2 56 इंटू 560 येतं पहा. समथिंग मे बी गडबड. 8 बॉयज 5 गर्ल्स कमिटी ऑफ 5 पर्सन ॲट लिस्ट 2 गर्ल्स अँड ॲट मोस्ट 2 बॉयज. जास्तीत जास्त 2 मुलं पाहिजेत पहा. 1 मुलं घेतला 2 मुलं घेतला. तिसरं ही कंडिशन नाही येणार पहा. झिरो मुलं 4च्या 4 मुलं चालेल का ॲटलिस्ट 2 गर्ल्स कमीत कमी 2 हे चालत. हे पण चालत होतं 5 येईल पाहिजे. ओके या पद्धतीने 8C0 1 आलं पहा. 5C4 5 1 इंटू 5 येईल पाहिजे फक्त बघा. 5 मुली घ्यायच्यात पहा 5C5 हे पण 1 येईल किती आलं पहा 321. दिस इज द आन्सर. ओके पक्का चालं 8C0 5C5 8C1 5C 5 जणांची कमिटी बनवायची. शेवटचं नाही जमणार पहा. शेवटचं का नाही जमणार त्याचं रिझन सांगतो पहा. आपण बॉईज किती घेतलेत बघा 3. त्यांनी सांगितलं ॲटमोस्ट 2 बॉईज जास्तीत जास्त 2 बॉईज घ्यायला परमिशन आपल्याला. म्हणजे शेवटची कंडिशन नाही येणार पहिली येणार पहा. 321 इज द आन्सर. चला व्हॅल्यू ऑफ 10CR 11CR मॅक्झिमम नंबरची आयडिया सांगितली तुम्हाला 10च्या हाफ करायचं पहा 10C5. आणि हे करत असताना काय करायचं 11च्या पुढचा नंबर घ्यायचा 12 12च्या हाफ करा 11C6. आता बघा 10C5ला असं पण लिहिता येतं
11तून 6 गेले 5, LNC5. तर दोन्ही 5-5 सारखा असेल तर असं करायचं, 10चा प्रॉडक्ट 5 वेळा घ्यायचा, 9, 8, 7, 1, 2, 3, 4, 6, 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8, 1, 2, 3, 4, 5, 987 कट करा, 10ला 10 कट करा. व्हॉट इज द आन्सर? 6/11 इज द आन्सर. करेक्ट. संपलं. हाफ करायचं पहा. ऑड नंबर आला की 11च्या पुढचा नंबर घ्यायचा, 12च्या हाफ केलं की तिथं पहा 6. पण आपण काय केलं, एरमधून 6 गेल्यानंतर 5 सुद्धा अलाउड आहे पहा. ओके, या आणि ज्यावेळेस दोन्हीकडे 5 येईल त्यावेळेस खालचा डिनॉमिनेटर लिहायचा नसतो पहा. इझी कॅल्क्युलेशन झालं 6/11. हे थोडंसं कॅल्क्युलेशन टफ होतं, ते पण केलं आपण. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. क्वेश्चन 7 आणि 8 पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन 9 पहा. इफ इन रेग्युलर पॉलिगॉन नंबर ऑफ डायगोनल्स आर 54. पहा, आता डायगोनलची आयडिया लक्षात ठेवा. फॉर्म्युला असा आहे पहा, NC2 मायनस n हा फॉर्म्युला आहे पहा. ऑर आणखीन एक फॉर्म्युला आहे, n इन ब्रॅकेट n+3/2 इज इक्वल टू 54. पहिल्यापेक्षा दुसरा फॉर्म्युला योग्य वाटेल तुम्हाला, लक्षात ठेवता आलं तर बघा. सर कसं करणार? इकडे टाका, n इंटू n+3 इज इक्वल टू 108. असा नंबर शोधा की दोघांच्यातला डिफरन्स 3 आहे, किंवा यांची व्हॅल्यू टाकून बघा. इफ यू टेक n इक्वल टू 11, 11 गुणिले 8 काय येईल पहा. सॉरी, इफ यू टेक n इक्वल टू 8, 8 इंटू 11 काय येईल पहा, 88. म्हणजे यांची व्हॅल्यू किती झाली? फिक्स 8. नंबर ऑफ साइड्स किती आलं पहा? 8. 8 इज द आन्सर. नो आन्सर. 54 जा 12 9 जा नाही, हे 11 8 जा सॉरी 88 108 पाहिजे पहा. सॉरी, मग काय पहा, n इक्वल टू 12 घ्यावं लागेल का? यस, इथे एक चूक झाली, n-3 पाहिजे, प्लस नाही मायनस आहे पहा. 12 इंटू 9 किती आलं पहा? 108. n इक्वल टू किती येतं पहा? 12. फॉर्म्युला थोडं गडबड झाली तर -3. हे लक्षात ठेवलं चालेल, हे लक्षात ठेवलं तर चालेल. हे सोपं पहा, n इन ब्रॅकेट n-3/2. पटकन आयडिया येते पहा. ओके, चालतं. द नंबर ऑफ कमिटी 11 numbers to be formed, 8 males 5 females. M 6 males, n is the number of ways the committee formed at least 3 males. पाहिजे 5 females आहे. m is the number of ways committee to 6 मेल कमीत कमी पाहिजे पहा. 6 males, 6 मेल ॲटलिस्ट म्हणजे किती पहा? 6 चालतील. 8C6. 11ची कमिटी बनवायची पहा. 5C5 और 7 मेल पण चालतील. 8C7 5C4. नंतर 8चे 8 घेतले, ही एक कंडिशन येईल पहा. ह्याचं कॅल्क्युलेशन करूया. ह्याला सोपं करायचं. 8C6 म्हणजे काय येईल पहा? 8मधून 6 गेला 8C2, 5C0. कॅल्क्युलेशन सोपी करायची आयडिया, मायनस करून कमी करायचं पहा. 8C1 5C1, 8C0 5C2, 8 इंटू 7 1 इंटू 2 5C0 काय पहा? 1. 5C0ची व्हॅल्यू 1 येते पहा. हे किती येईल पहा? 8 इंटू 5 1 10, 28 40 आणि 10 78 येतं पहा. m इक्वल टू 78 आलं पहा. m इक्वल टू 78 एकाच ठिकाणी पहा. 70 हे 78 प्लस म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा ना पहा. n इक्वल टू 78 मायनस 8 70. हे एक पॉसिबिलिटी, दोन्हीपैकी एक उत्तर आहे पहा, बी किंवा डी. हे दोन्ही येणारच नाही पहा. ओके, तर अशाच प्रकारे तुम्ही हे यम आला, अशाच पद्धतीने n काढा. सेम टू सेम n कसं काढता येईल या पद्धतीने. n इज द नंबर ऑफ वेज दॅट कमिटी फॉर्म्ड 3 females. 3 females म्हटल्यावर काय येईल पहा? 3 फिमेल घ्या, 5C3 ॲटलिस्ट. त्याच वेळेस 11ची कमिटी 8C8 ॲटलिस्ट 3 females. 4 पण चालतील. 8C7 5C4 5 पण चालतील. 8C6 5C5. तिघांचं कॅल्क्युलेशन करा.
एन इक्वल टू किती येतं बघा 78च येईल तुम्हाला सापडाल. एम इक्वल टू एन इक्वल टू 78. बी इज द आन्सर. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला ठेवलं पहा. क्वेश्चन 9 आणि 10 तुमच्या डोक्यात आला असेल बऱ्यापैकी. ओके, या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं असलं करू शकता. 8C8 8C0 करायचं याला सोपं. 5C2 कॅल्क्युलेशन सोपं करा. 8C1 5C1 8C2 5C0. 8C0 काय येतं पहा 8च 1 येतं 1. 5C2 5 × 4 1 × 2 10. हे 40 येईल पहा. 8 × 7 1 × 6 7 42. 5C2 5 × 4 1 × 2 10 आलं बरोबर आहे. 8 5 40 आलं. पलीकडचंच गडबड. 8C2 8 × 7 1 × 2 28 येतं पहा. what you get 78. सेम टू सेम आन्सर. एम इक्वल टू एन इक्वल टू 78. ओके, या पद्धतीने आरामशी जमण्यासारखा आन्सर बी आलेला आहे पहा तुमचं. ओके, या पद्धतीने क्वेश्चन 13 क्वेश्चन 10 ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे आपला. पुढे जाऊया आता. सिलेक्टेड क्वेश्चन घेतले 2 मार्काला एकच क्वेश्चन येणार तरी सुद्धा मी सगळ्या टाईप घेण्याचा प्रयत्न केला आहे पहा. ओके, क्वेश्चन 11 पहा. 8 chairs are number 1 to 2 women and 3 women. 3 men wish to occupy 1 chair each. First the woman choose pairs among the chairs 1 to 4. अगोदर वुमन आली पहा 1 ते 4 मध्ये. 4 मधून वुमन किती आहेत पहा आपल्या 2 वुमेन 4C2 येईल म्हणजे. ओके, 4C2 फिक्स झालं पहा. त्याच वेळेस देन द मेन सिलेक्ट चेअर्स फ्रॉम रिमेनिंगमध्ये मेननी सिलेक्ट करायचे पहा. मेननी सिलेक्ट केल्यानंतर काय येईल पहा मेन 4 राहिले पहा. हाऊ मेनी मेन्स आर देअर 3 मेन्स आहेत पहा. 4C2 आणि जागा 4 4C3. 4C2 4C3. ओके, 8 chairs are number 1 to and 3 men wish to occupy म्हटलं पहा. 4P2 येईल. यस सर. राहिल्या आता पहा 4 पैकी 2 जागा फिक्स झाल्या. 2 शिल्लक 6 जागा शिल्लक राहिल्या. 6P3 4P2 6P3. बी इज द आन्सर. कसं काय समजलं आयडिया? 4 पैकी 2 जागा फिक्स झाल्या. 6 जागा 6 शिल्लक राहिल्या पहा. 6 चेअरमध्ये तुम्हाला 3 लेडीज आहेत पहा. 6P3 4P2 6P3 संपलं. ओके, आता ह्याच्यात घ्या. हा बिग कॅल्क्युलेशन आहे पण आपण इझी करायचा प्रयत्न करूया. ह्यात व्हॅल्यू टाकून खूप मोठं काम होतं पहा. कसं करता येईल पहा. n+4 फॅक्टोरियल. आपण ओरिजिनल फॉर्म्युला घेऊया. खाली काय येईल पहा n+1 फॅक्टोरियल. नंतर काय करतो आपण ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. 3 फॅक्टोरियल. पहिली व्हॅल्यू आली पहा मायनस n+3 फॅक्टोरियल n फॅक्टोरियल. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन इंटू 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू काय दिलं पहा 15 ब्रॅकेट n+2. हे राहू द्या, नंतर बघूया. अगोदर हे करूया. हे कसं करता येईल पहा. 3 फॅक्टोरियल कॉमन निघेल सर. आता छोटा पॉवर n+3 फॅक्टोरियल कॉमन काढा. n फॅक्टोरियल कॉमन येईल. 3 फॅक्टोरियल कॉमन येईल. शिल्लक करायला पहा. n+4 आणि n+3 यातला काय राहील पहा n+4 शिल्लक राहिला. n+4 यस. शिल्लक करायला पहा n+4 अपॉन 1. कारण काय n+4 एक ऑलरेडी बाहेर गेला पहा. खाली काय गेला पहा n+1 राहील मायनस n+3 ऑलरेडी बाहेर गेला. n गेला सगळंच बाहेर गेलं पहा 1 राहिला. 15 ब्रॅकेट n+2. आता क्रॉस करा. n+4 मायनस n+1 काय येईल पहा. n ला n कट होईल 3 येईल पॉवर 3. खाली काय येईल पहा n फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 येतं आणि n+1 इज इक्वल टू 15 n+2. ओके सर. आता काय करा 3 1 जा 3 2 जा. अजून काय येईल पहा. हे तिकडे पाठवू शकता. यस सर.
एन प्लस 3 फॅक्टोरियल याला कमी करा. एन प्लस 3 एन प्लस 2 एन प्लस 1 अपॉन एन फॅक्टोरियल. खाली एन फॅक्टोरियल आहेच इंटू 2 आहे मायनस इज इक्वल टू हे कट झालं 15 इन ब्रॅकेट एन प्लस 2. दोन्हीकडे एन प्लस 2 आहे. हा एन प्लस 2 हा एन प्लस 2 निघून जाईल. हा एन फॅक्टोरियल हा एन फॅक्टोरियल गेला. एन प्लस 3 इज इक्वल टू 30 येईल पहा. एन इज इक्वल टू किती येतं पहा 27. डी इज द आन्सर. संपला. अशा प्रकारे क्वेश्चन 12 पण झाला. हे पण समजून घ्या 4P2 आहे. जस चेअर अरेंज करतोय पी वापरायचं पहा. सिलेक्शनच्या वेळेस सी वापरायचं. ओके चलेगा. नेक्स्ट क्वेश्चनकडे. ओके आता याची व्हॅल्यू काढण्यापूर्वी एक महत्त्वाचा फॉर्म्युला लक्षात घ्या. असा फॉर्म्युला आहे NCR -1 n प्लस 1 CR हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा वापर करा आता. NCR CR -1 NCR CR -1. पुढचा नंबर घ्यायचा पहा 16. मोठा नंबर घ्यायचा C5. कॅल्क्युलेशन करत चाललोय. ह्या दोघांची ॲडिशन करा आता. 16च्या पुढचा नंबर घ्यायचा 17 आणि मोठा नंबर घ्यायचा 17C6. ह्या दोघांचं 18 घ्या आणि पुढचा नंबर घ्या 18C7 18C. पुढे घ्या आता 19C8 इज इक्वल टू 19CR. आरला आर मॅच होईल. आरची व्हॅल्यू काय पहा 8 आणि 19 मधून 8 गेलो काय तर पहा 8 और 11. डी इज द आन्सर. संपला. सेम टू सेम आयडियाने टेक्निकनी क्वेश्चन 14 सोडायचा प्रयत्न करूया. लास्ट क्वेश्चन. 14 क्वेश्चन घेतलेत पण परफेक्ट घेतलेत पहा, जेणेकरून तुम्हाला 1-2 मार्काचा एक क्वेश्चन परफेक्ट होऊन जाईल पहा. 14C4 4 C4 पुढं काय येईल पहा सर. आता इथं काय करायचं पहा. जेची व्हॅल्यू टाकायची. पहिल्यांदा जेची व्हॅल्यू 1 टाका. जेची व्हॅल्यू 5 टाका. 5 52 मायनस 47C3 येईल पहा. प्लस जेची व्हॅल्यू आता 4 टाका. 48C3 46C3 45C3 कुठपर्यंत चाललं पहा 51 पर्यंत. उलट झालं 47 49 50 आणि 51C3 असं करायचं. 47C4 47C3 यातला मोठा नंबर काय घेतला सर C आणि पुढचा नंबर घ्यायचा 48C4. यात पुढे घ्या सर 49C4 याला खाली बोलवा आता 49C3 पुढे घ्या सर 50C4 याला बोला 50C3 50च्या पुढचा नंबर घ्यायचा 51C4 याला बोला सर 51C3 51च्या पुढचा नंबर काय 52 मोठा नंबर घ्या 52C4 इज द आन्सर 52C4. पुढचा मोठा नंबर आणि मॅक्झिमम नंबर घ्यायचा. पुढचा नंबर आणि मॅक्झिमम नंबर पुढचा नंबर मॅक्झिमम नंबर याचा वापर करायचा. सोडवलं पहा. तर अशा प्रकारे परम्युटेशन कॉम्बिनेशन एक छोटा चॅप्टर उरकायचा प्रयत्न केला पहा. उद्या कोणी सेक्शन 90% मुलं ड्रॉप करतात पुढच्या लेक्चरला, पण आपण त्याला इझी करूया. एक 10-12 क्वेश्चन्स घेऊन तुम्हाला कव्हर करायचा प्रयत्न 10 ते 15 क्वेश्चन्स घेऊन तुम्हाला हा कोनिक सेक्शन पण कंप्लीट करून देतो. अशा प्रकारे सिलेबस संपलेला आहे मित्रांनो. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर पाठवा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पहिला व्हिडिओ 1300 शेअर झाला आहे. दुसऱ्या व्हिडिओपासून 500 600 400 असं कमी होत चाललं आहे पहा. तर लॉजिक मॅट्रिसेस ह्याची प्लेलिस्ट पण आहे. प्लेलिस्टमध्ये सर्च करा ज्ञानगंगा प्रायव्हेट एज्युकेशन्स प्लेलिस्ट ऑफ मॅथ्स. सर्च केल्यानंतर तुम्हाला सगळे चॅप्टरच्या लिंक सापडतील पहा. जो चॅप्टर अवघड जातो तो पहिल्यांदा पहा. त्याचे नोट्स तयार करा. थोडे दिवस राहिले पहा 2 ते 4 दिवसामध्ये पेपर आहे. ओके तर कवर करून टाका. ऑल दी बेस्ट.